नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचे ग्रेस सनशाईन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या मैत्रिणींसाठी खास अशा आरोग्यदायी टिप्स आणलेल्या आहेत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। पहिली टिप आहे, महिलांच्या मासिक पाळीत खूप पोट दुखत असेल तर दुधासोबत शतावरी घ्यावी, जेणेकरून आराम भेटेल। टिप नंबर 2, ज्या महिला जेवणात चपातीऐवजी भाकरी खातात त्यांची पोटाची चरबी कधीही वाढत नाही। पुढची टिप आहे 3, रात्री झोप येत नसल्यास दुधामध्ये थोडे जायफळ पूड घालून प्यावी, लगेच झोप चांगली लागते। पुढची टिप आहे 4, दात स्वच्छ करण्याकरिता आगीची राख दातांवर लावावी, त्यामुळे तुमचे दात एकदम दुधासारखे पांढरे शुभ्र होतील। पुढची टिप आहे 5, ज्या महिलांना पिरियड्स वेळेवर येत नाही अशा महिलांनी पपई आणि लिंबूचे सेवन करावे। पुढील टिप आहे 6, ज्या महिला आहारात मेथीचे सेवन जास्त प्रमाणात करतात त्यांना वृद्धत्व लवकर येत नाही। पुढची टिप आहे 7, पोटदुखी असल्यास साबुदाणा बनवून सकाळी आणि संध्याकाळी खावा, काही दिवस खाल्ल्यानंतर पोट बरे होईल। पुढील टिप आहे टिप नंबर 8, तुम्हाला नेहमी पित्ताचा त्रास होत असल्यास कडुलिंबाची पाने खा, तसेच कधीही तिखट, आंबट, गोड पदार्थ एकत्र करून खाऊ नका व आंबट फळे खाणे शक्यतो टाळा। पुढची टिप आहे टिप नंबर 9, टोमॅटोचा गर, चिमूटभर हळद व अर्धा चमचा लिंबाचा रस आणि थोडे बेसन एकत्र करा। ही पेस्ट चेहऱ्याला लावल्याने चेहरा उजळतो। पुढची टिप आहे टिप नंबर 10, जिऱ्याचे पाणी पिल्यामुळे पोटावरची वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते, म्हणून सकाळी उठल्यावर जिऱ्याचं पाणी पिलं पाहिजे। पुढची टिप आहे 11, डोकं खूप दुखत असेल तर चिमूटभर मीठ घेऊन जिभेवर ठेवा आणि 30 सेकंदानंतर साधं पाणी प्या, त्यामुळे डोकेदुखी लगेच थांबते। पुढची टिप आहे टिप नंबर 12, ज्या मातेच्या प्रसूतीनंतर दूध कमी येत असेल तर तिने मेथीच्या भाजीत ओवा आणि थोडे जिरे घालून सकाळी व रात्री तीच भाजी खावी। पुढील टिप आहे 13, जर टाचांना भेगा पडल्या असेल तर एका मेणबत्तीचे तुकडे करून त्यात थोडेसे मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल घालून गरम करा। हे तयार मिश्रण कोमट झाल्यावर भेगा पडलेल्या टाचांवर लावा, त्यामुळे भेगा पडलेल्या टाचा लवकर बऱ्या होतील। पुढील टिप आहे टिप नंबर 14, लिंबाच्या पानांचा कूस करून वास घेतल्यास डोकेदुखी ठीक होते। पुढची टिप आहे 15, गुलाबाच्या फुलांचा सुगंध घेतल्यास डिप्रेशन कमी होते। मैत्रिणींनो, जर तुमच्याकडे काही आणखीन उपयुक्त अशा टिप असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला
नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर ग्रेस सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा व जास्तीत जास्त शेअरही करा. तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.